नमस्कार, मी तुषार शेटे. दिवसभरातल्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत आहे. बुलेटिनची सुरुवात करूयात आजच्या सर्वात मोठ्या बातमीनं. बातमी आहे आर्यन खानच्या संदर्भातली. आर्यन खानच्या जामीन अर्जावरती सुनावणी सुरू झालेली आहे. ही सुनावणी अद्यापही सुरूच आहे. वकील मुकुल रोहतगी जोरदार युक्तिवाद करताना दिसत आहेत. आर्यनकडे काहीच सापडलं नसल्याचा दावा त्यांनी केलेला आहे. वकील मुकुल रोहतगींचा जोरदार युक्तिवाद सुरू आहे. जवळपास 1.5 तासांपासून हा युक्तिवाद सुरूच आहे. आर्यनकडे काहीच सापडलं नसल्याचा दावा त्यांनी केलेला आहे. आर्यनला गुन्हेगारासारखं वागवलं जातंय, जे पूर्णपणे चुकीचं आहे. यावरती सुद्धा मुकुल रोहतगींनी आक्षेप वर्तवलाय. आर्यन 20 दिवसांपासून तुरुंगात आहे. आर्यनच्या मित्र त्याच्याकडे ड्रग्ज सापडले होते, अरबाजकडे ड्रग्ज सापडले होते, मात्र आर्यनकडे कोणतेही ड्रग्ज सापडले नव्हते. तसंच त्याने ड्रग्जचं सेवनही केलं नव्हतं. मात्र मग आर्यनला का पकडलं असा सवाल मुकुल रोहतगींनी उपस्थित केलेला आहे. मुकुल रोहतगींच्या युक्तिवादातले महत्त्वाचे मुद्दे आपण पाहतो आहोत. एनसीबीला या सगळ्या प्रकाराची आधीपासून माहिती होती असा दावा त्यांनी केलेला आहे. आर्यनकडे काहीच सापडलेलं नाहीये. आर्यनला पकडण्याचं कोणतंही कारण नव्हतं. अधिकारांचा गैरवापर करून ही अटक केल्याचा गंभीर आरोप मुकुल रोहतगींनी केलेला आहे. आर्यनची वैद्यकीय चाचणी सुद्धा झाली नव्हती असा दावा सुद्धा त्यांनी केलेला आहे. अधिक माहिती जाणून घेऊयात. या संदर्भात आपली प्रतिनिधी सुष्मिता भजाणे आपल्या सोबत जोडली गेलेली आहे. सुष्मिता, न्यायालयामध्ये खूप वकिलांची फौज आलेली आहे. हाय प्रोफाईल वकील सगळे आलेले आहेत आणि आर्यन खानची बाजू मांडली जाते आहे. आता नेमकं या क्षणाला कोणते मुद्दे समोर ठेवलेले आहेत? खरं तर सुनावणीतले काही महत्त्वाचे मुद्दे या निमित्ताने समोर आलेले आहेत. आर्यन खान हा शाहरुख खानचा मुलगा आहे आणि म्हणून हा सारा पसारा मांडण्यात आलाय आणि जणू काही ज्या पद्धतीने ही कारवाई करण्यात आली याच्यामध्ये सगळ्या गोष्टी जुळवण्याचा प्रयत्न केला गेलाय. जर तो एक दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मुकुल रोहतगी यांनी आपला युक्तिवाद आता संपवलेला आहे. त्यांनी आपली बाजू मांडलेली आहे आणि शाहरुख खानची मॅनेजर आणि एनसीबीचा जो संबंध जोडला जातोय त्यावरती त्यांनी भाष्य केलंय. त्याचा जामीन अर्जाशी कुठलाही संबंध नाही हेही स्पष्ट केलंय. आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये प्रतिज्ञापत्र आता सादर केलं जाणार आहे. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणामध्ये आरोपी नंबर 11ला आता जामीन मिळावा यासाठीचा युक्तिवाद सुरू आहे. साधारणपणे 2.4 ग्राम गांजा जप्त करण्यात आलेला होता आणि 50,000 रुपयांमध्ये हा जामीन दिला जाईल अशी शक्यता वर्तवण्यात येते आहे. मुंबई सत्र न्यायालयाने जामीन दिला आहे असं सुद्धा आता समोर येत आहे. परंतु ज्या पद्धतीचा एकूण युक्तिवाद मुकुल रोहतगी असतील सतीश माने शिंदे यांनी केला होता त्यामध्ये महत्त्वाचे मुद्दे या निमित्तानं समोर आले आहेत. सुष्मिता, एक महत्त्वाचा मुद्दा यामध्ये आलेला आहे की जे राजकीय वाद आपल्याला या निमित्तानं उभे राहिलेले बघायला मिळत आहेत, त्या वादांवरती पडदा टाकण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. मुकुल रोहतगींनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की एनसीबी आणि राजकीय नेत्यांमध्ये जे वाद सुरू आहेत त्यांच्याशी या प्रकरणाचा काही संबंध नाहीये. याशिवाय जी 25 कोटीच्या लाचेची मागणी केलेली होती त्याचाही आपल्याशी संबंध नसल्याचं त्यांनी म्हटलंय आणि या संदर्भात त्यांनी ॲफिडेव्हिट सुद्धा सादर केलेलं आहे. ॲफिडेव्हिट सादर करण्यात आलेलं आहे. त्या ॲफिडेव्हिटमध्ये एकूणच ज्या पद्धतीचे आरोप प्रत्यारोप या कारवाईवरती प्रशासनाने निर्माण करताना केले गेले होते याविषयीचं खंडन केलेलं आहे. या संपूर्ण प्रकरणाचा आणि बेलचा काही संबंध नाही. ज्या पद्धतीने जामीन अर्ज सादर करण्यात आलेला आहे त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एकूणच ड्रग्जचं प्रमाण किती आहे याच्यावरती कारवाई केली जाते. परंतु इथं पंचांनीच ज्या पद्धतीने प्रशासनाने निर्माण केलेलं होतं त्यामुळं एनसीबीच्या कारवाईवरती एनसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवरती प्रशासनाने निर्माण झालेलं आणि म्हणून आता कोर्टामध्ये जो युक्तिवाद रंगत होता त्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा रोहतगी यांनी स्पष्ट केलेला होता की कुठेतरी शाहरुख खानचा तो मुलगा आहे, सेलिब्रिटीचा मुलगा आहे म्हणून कुठेतरी या प्रकरणाकडे अधिक लक्ष दिलं जात असल्याचं पाहायला मिळत होतं. सुष्मिता, याच दरम्यान एक मोठा आरोप करण्यात आलेला आहे. सतीश माने शिंदेंनी हा आरोप केलेला आहे की या प्रकरणात आर्यनकडे काही सापडलेलं नव्हतं. आर्यन फक्त सुष्मिता, तुला काही मिनिटं थांबवतो. एक समोर मोठी ब्रेकिंग न्यूज येते आपल्या टीव्ही स्क्रीनवरती, आपण ती पाहतो आहोत.